तर रत्नागिरीमध्ये एसटी महामंडळाच्या खासगी एजन्सीतील एका कर्मचाऱ्याला धमकावल्याचा कथित व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद रेडेकरांचा आवाज असल्याचा दावा करण्यात येतोय. ऑडिओमध्ये कर्मचाऱ्याला दमदाटी करताना बस जाळण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावाचा वापर करून धमकावल्याचा प्रकारही समोर आलाय. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. कपूर रेगर बोलतोय. हा, बोला. जेवढ्या हा, डोट्या बोला. अलोकेशनला केल्या आहेत हा बोला. तेवढ्या जर केल्या नाहीस हा. मी सगळ्या गाड्या फोडी ना आता रात्री बसून. मी माझ्यासारखा वाईट कोण नाही. तुला मला कुठलं ऐका ना, प्रेशर ऐका कोणाचं ना. कोण कोण योगेश गौरत हा मला कोण हा मला त्यांनी माझा सांगितलं आदेश आहे सांग. मला हा? आता त्यांनी सांगितलं की असं कर म्हणून मला केलं. मी माझा फोन आहे सांग योगेश गौरतला. हा. त्यांच्या ड्युटी एक जरी कॅन्सल केलीस तू तुला सगळ्या स्टाफ सकट तिथं जाळीन ना मी. माझ्या का भिकाचं कोण आहे. गाड्या फोडीन मी सगळ्या गाड्या जाळीन. नाही मला ते आहेत तशा. वर्ण सांगतील तेच करणार ना मी. वरनं कोण मा- तुझ्या मा- कंपनीचा मा- कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू का उद्या. तुम्हाला कोणाचा आदेश नाही कोणाचा काय पाळायचं आणि कुठली हे चालवायचंय ना हम्म. हे तुम्ही ओळखा. समजलं का.